चला सुरू करू आपण. बघा 101, काल आपण 90 ते 100 पर्यंतचे प्रश्न बघितले. आज 101 वा प्रश्न आहे. 800 स्क्वेअर रूट मध्ये दिले वर्गमुळात 800 वजा 175. सरळ त्याला आपण लिहून घेऊ. 800 वजा 175 किती असतंय 625 गुणिले 0.58 अधिक 0.06 हे किती असतंय 0.64 असतंय बरोबर, गुणिले स्क्वेअर रूट ऑफ 1024. स्क्वेअर रूट ऑफ 1024. आता छेदात काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 100 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 256. जे जे निघतंय तेवढं काढू. 625 चं वर्गमूळ 25 गुणिले 0.64 चं वर्गमूळ 0.8 गुणिले 1024 चं वर्गमूळ. आता हे अंदाजे माहित पाहिजे तुम्हाला. 300चं 900 असते तर हे 32च असणार आहे, कारण 2चा वर्ग 4 असतो. एकक स्थान जरी बघितलं तर 1024 चं वर्गमूळ 32 डिवायडेड बाय 100 चं वर्गमूळ 10 आणि 256 चं 16. पहा जेवढं जमतंय तेवढं आपण करूया. 16 एके 16, 16 दुनी 32, परत 25 दुनी 50, 50 मधले एक शून्य ह्याला गेलं तर 5 40 आणि 40 भागिले 10 किती आलं रे 4. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 4. ऑप्शन नंबर 1. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजेत वर्ग वर्गमूळ माहित पाहिजेत, बाकी काही माहित असायची याच्यात गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. आता हे डायरेक्ट कसं केलं 25 दुनी 50, त्या 50 मधले एक शून्य आहे ह्याचा पॉईंट घालवायला लागेल की नाही. मग ते 5 आणि हे 8 5 40 आणि खालचं 10 होतच. 40/10 किती येते 4. ओके, एकदम साधा घातांक या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे.